श्राद्ध भोजनाने दोष लागतो का? श्राद्धाचे जेवण जेवावे की नाही? ऐका दत्तगुरू नवनाथांची कथा. नमस्कार मित्रांनो. श्राद्ध भोजनाने पुण्य कमी होते का? श्राद्ध भोजन जेवायला जाणे योग्य नसते का? शास्त्र काय सांगते जाणून घेऊया. तर मित्रांनो, सध्याच्या काळात आपण खूप धार्मिक झालोय असं वाटतं. कारण की काही लोक काय म्हणतात की श्राद्धाचं जेवणं हे अशुभ असतं किंवा चांगलं नसतं, आम्ही श्राद्धाचं खात नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या गोष्टीविषयी जाणून घेणार आहोत की श्राद्धाचे जेवण जेवावं की नाही, किंवा श्राद्धाच्या भोजनाने काही दोष लागतात का. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पितृपक्ष सुरू आहे, या काळात अनेकदा भोजनास बोलावले जाते, परंतु अनेक जण श्राद्धाचे जेवण जेवायला जात नाही, किंबहुना श्राद्धाचे जेवण म्हटल्यावर नाकार देतात. श्राद्धाचे जेवण अपवित्र असते का? श्राद्धाचे जेवण जेवावे की नाही असा प्रश्न अनेकांना पडतो. शास्त्र काय सांगते ते जाणून घेऊया. श्राद्धाच्या दिवशी जेवण करणे आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांत करण्यासाठी असते. जर आपण श्रद्धेने आणि भक्तीने हे भोजन घेतले तर त्यातून पूर्वजांना समाधान प्राप्त होते, असे शास्त्र सांगते. श्राद्ध हा एक धार्मिक विधी आहे जो आपल्या पूर्वजांना आदरांजली अर्पण करण्यासाठी केला जातो. या विधीमध्ये भोजनाचे महत्त्व खूप मोठे आहे, कारण जेवण हे पूर्वजांच्या समाधानासाठी आणि त्यांच्या मोक्षासाठी समर्पित केले जाते. या दिवशी ज्यांचे श्राद्ध आहे त्यांच्या आवडीचे पदार्थ या भोजनावेळी बनवले जातात, त्यांची आठवण काढली जाते. श्राद्धाच्या जेवणासंदर्भात दत्तगुरू आणि नवनाथांची एक कथा सांगितली जाते. ती कथा काय, त्यातून आपण काय घ्यावे ते जाणून घेऊया. समोरच दत्तगुरू अवधूत प्रकटले या संदर्भात एक कथा सांगितली जाते. शुक्रवारी सर्वपित्री अमावस्या होती. दुपारी 12 वाजता दत्तगुरूंची माध्यान्ह भिक्षेची वेळ होती. पिठापुरात एक व्यक्ती श्राद्धकर्म करत होती. श्राद्ध भोजनाचा स्वयंपाक पूर्ण झाला होता. निमंत्रित 3 गुरुजींची भोजनाला यायची वेळ झाली होती. तेवढ्यात प्रवेशद्वारातून आवाज आला की भवतीं भिक्षा देही. श्राद्ध पक्षाच्या दिवशी पितृस्थानी तसेच देवस्थानी निमंत्रित अतिथींचे भोजन झालेले नसताना भिक्षे करायला अन्न देणे नियमांना धरून नव्हते. परंतु घरातील महिलेला तिच्या वडिलांनी दृष्टांत दिला होता की दत्तगुरू कोणत्याही स्वरूपात येऊन भिक्षा मागू शकतात, त्यांना तसेच रित्या हाती मागे पाठवू नकोस. ते आठवून ती महिला दारात आलेल्या भिक्षा देण्यासाठी आल्या. समोर दत्तगुरू अवधूत उभे. दत्तगुरू म्हणाले की माते, तुझी इच्छा मनोकामना काय असेल ते सांग. श्रीपाद श्रीवल्लभ रूपात दर्शन आणि इच्छापूर्ती वरदान. दत्तगुरू 100 वर्षापासून श्रीपाद श्रीवल्लभ स्वरूपात दर्शन देत आहेत. त्यांचे दर्शन घ्यायची इच्छा आहे. लगेचच दत्तगुरू श्रीपाद श्रीवल्लभ अवतारात प्रकट झाले. महिलेचे भान हरपले आणि त्यांनी श्रीपाद श्रीवल्लभ यांना साष्टांग दंडवत घातले. तेव्हा श्रीपाद श्रीवल्लभांनी महिलेला तिची इच्छा विचारली. तेव्हा माझ्या पोटी तुम्ही यावे अशी इच्छा महिलेने बोलून दाखवली. तथास्तु म्हणत श्रीपाद श्रीवल्लभ अंतर्धान पावले. कालांतराने दत्तगुरू गणेश चतुर्थीला दिव्य ज्योती स्वरूपात प्रगटले. या घटनेसाठी सर्व पितरी अमावस्या आणि श्राद्ध भोजन कारणीभूत ठरले. त्यामुळे श्राद्धाचे भोजन पवित्रच मानावे लागते, अशी एक कथा सांगितली जाते. नवनाथांनी ग्रहण केले श्राद्ध भोजन. नवनाथांच्या 9व्या अध्यायात अशी एक कथा वाचायला मिळते. गोरक्षनाथांचे गुरु मच्छिंद्रनाथ होते. ते गोरक्षनाथांना घेऊन यात्रेसाठी जात होते. एका गावात आल्यावर त्यांना भूक लागली, तेव्हा भिक्षेसाठी गावात गेले. गावात एके ठिकाणी श्राद्धाचे भोजन सुरू होते. गोरक्षकांनी भिक्षा मागितली. एका घरातील महिलेने श्राद्धाच्या भोजनाचे संपूर्ण ताट भरून गोरक्षनाथाला दिले. ते ताट घेऊन गोरक्षनाथ गुरु मच्छिंद्रासमोर आले आणि ते हे ताट त्यांना दिले. नाथ जेवले. त्यातील वडा त्यांना भरपूर आवडला. हे भोजनही श्राद्धाचे होते. नवनाथातील गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ यांनी ते श्राद्धाचे भोजन ग्रहण केले. त्यामुळे दत्तगुरू आणि नाथांनी श्राद्धाचे भोजन केले असताना ते दोषपूर्ण किंवा अपवित्र ठरू शकत नाही, असे सांगितले जाते. अन्न हे पूर्ण ब्रह्म असते. अन्नाला कधीही दोष लागत नाही, फक्त ते चांगल्या पद्धतीने केलेले असावे. त्यामुळे श्राद्धाचे भोजन हे अत्यंत श्रद्धापूर्वक केलेले असते. आपले पूर्वज ते ग्रहण करायला येणार आहेत, तो भाव त्यात असतो. त्यांच्या आवडीच्या गोष्टी आवर्जून केलेल्या असतात. त्यामुळे जसे विशेष दिनी विशेष पूजनावेळी जसे नैवेद्याचे ताट त्यामुळे तयार केले जाते, तसे श्राद्धाचे ताट तयार केले जाते. त्यामुळे त्याने दोष लागू शकत नाही, ते अपवित्र ठरू शकत नाही.
श्राद्ध भोजनाला नावे ठेवू नयेत असे सांगितले जाते. तर मित्रांनो, तुमच्याही जर मनामध्ये हा प्रश्न असेल तर हा व्हिडिओ ऐकल्यानंतर जर तुमच्या मनातील हा प्रश्न जर मिटला असेल, कारण की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे हे आपण सर्वांनाच माहिती आहे की अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं. आणि जर श्रीपाद श्रीवल्लभ श्री दत्तगुरूंनी स्वतःनी या भोजनाचा जर स्वतः स्वीकार केलेला आहे तर आपण कोणी नाही आहोत. तर हा जो गैरसमज आहे ना की जे श्राद्धाचं जेवण हे चांगलं नसतं किंवा वाईट असतं, तर अशातला काही एक भाग नसतो. शेवटी ज्याची त्याची इच्छा असते. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. जर काही प्रश्न असेल तर कमेंटद्वारे नक्की विचारा. आणि महत्त्वपूर्ण गोष्टी ऐकण्यासाठी किंवा या अशा महत्त्वपूर्ण उपाय, काही माहिती नसलेल्या गोष्टी ऐकण्यासाठी, धार्मिक गोष्टी ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.